आपकी अदालत मध्ये फिल्म स्टार बिपाशा बसू यांच्यावर आरोप आहे की त्या तरुणांना बिघडवत आहेत. बिपाशा मागील 11 वर्षांपासून नवतरुण तुम्हाला रुपेरी पडद्यावर बघतायत. कधी तुम्ही म्हणता बीड़ी जलैले जिगर में बड़ी आग है, कधी तुम्ही म्हणता फूक दे रे. का बिघडवत आहात तुम्ही यांना? मी सॉरी म्हटलं तर चालेल का? आम्ही बिघडण्यासाठी तयार आहोत. काय जनरेशन आहे, हे बिघडण्यासाठी तयार आहेत. खरं तर मी माझ्या बाजूने हेच म्हणेन की बीडी जलैलेमुळे तर माझा खूप फायदा झाला. आणि आणि और सिर्फ आय थिंक फक्त माझा फायदा नाही झाला. आय थिंक असं एक गाणं संपूर्ण जगाला मिळालं ज्यावर सगळे नाचले. तुमचं असं म्हणणं आहे की म्हणजे विड्या बनवणाऱ्यांचा फायदा झाला? नाही, विड्या तर मी तर अगदी अँटी स्मोकिंग आहे. लाईक आय डोंट लाईक स्मोकर्स अँड आय थिंक ऑल ऑफ यू हिअर सगळे, मी सगळ्यांना हेच सिरियसली सांगेन, स्मोकिंग एक खरंच वाईट व्यसन आहे. त्यामुळे विडी सिगरेट काही नाही. यू शुड नॉट गो नेक्स्ट टू निकोटीन. मी पूर्ण विरोधात आहे. कोणी नाही ओढणार, फक्त गाण्यावर नाचू शकता चला, बस. बीडी सिगरेट बाबत तुम्ही मनाई केली आहे, हो. पण जेव्हा तुम्ही पडद्यावर उतरलात तेव्हा तुम्ही म्हणालात की जादू है, नशा है, तुझको भुला के जाऊं. खरं तर ऍक्च्युली मला माहित नव्हतं मी काय करते. कारण की तेव्हा ना जेव्हा मी ते गाणं शूट करत होते तेव्हा आम्ही 20 दिवस नाईट शूट केलं होतं. त्यानंतर पूजाने सडनली आम्हाला सांगितलं की आता आपण गाणं शूट करणार आहोत दिवसा. आणि पॉंडिचेरीमध्ये इट वॉज लाईक 50 डिग्री. इट वॉज रिअली हॉट. तर इतकं उकडत होतं, कळतच नव्हतं की नक्की काय शूटमध्ये नक्की काय झालं. काय झालं तेव्हा, एक तर टेम्परेचर हॉट, मी हॉट आणि माझा एक्स बॉयफ्रेंड होता, तोही हॉट दिसत होता तेव्हा. तर सगळं एका डायरेक्टरने असं म्हटलं होतं की बिपाशा बासू ज्या खोलीमध्ये जाईल त्याचं टेम्परेचर चेंज करत असते. आता मी काय बोलू, मला याचं उत्तरच देता येत नाही. तुम्ही पनिशमेंट देऊन टाका. पनिशमेंट तर जज साहेब देतील. बट अच्छा, साहेब बट साहेब. त्यानंतर मी हे वाचलं की तुम्ही हे गाणं परवाने क्षमा जलाएं, जल जाए न बिपाशा. आज तुझे सिखा दूं प्यार की भाषा. हे बघा, मी प्रेमाची भाषा खूप चांगल्या पद्धतीने शिकवू शकते. त्यामुळे हे गाणं लिहिलं गेलं होतं माझ्या नावावर. पण खरं तर चांगल्या प्रेमाची भाषा, लाईक नॉट द वे यू आर थिंकिंग. मी कुठे काय विचार करतोय? खूपच लवेबल मुलगी आहे. यु नो, आय रिअली कॅन टीच अ लिटल बिट लेसन ऑफ लव्ह टू एव्हरीवन. I love you guys. Thank you. तुमचं एक गाणं पड़ गई मैं पूरी तरह सुन हो गई मैं टुन. हे जे लिरिसिस्ट असतात ना ते लिहितात गाणी. मी तर फक्त जाऊन लिपसिंग करते इनसेंटली अगदीच. आणि ही माझ्या अब्बास मस्तानची फिल्म आहे. ते माझे फेवरेट डिरेक्टर आहेत, माझे फर्स्ट डिरेक्टर आहेत. तर खूप रिस्पेक्ट करते मी त्यांची. त्यामुळे मी गाणं ऐकत देखील नाही. ते म्हणतात सेटवर ये आता बिपाशा आणि हे गाणं गा, लिपसिंग कर. तर मला तर फिल्मवाल्यांनी सांगितलं होतं की हे गाणं गाऊन तुम्हाला चिकनी चमेलीला टक्कर द्यायची होती. नाही, चिकनी चमेली आय थिंक हॅज सरपास्ड एव्हरीथिंग. इतर गाण्यांच्या खूप पुढे निघून गेली. मीही त्या गाण्यावर खूप नाचले. आय थिंक चिकनी चमेलीला मी टक्कर नाही दिली आहे त्या गाण्यामध्ये. पण हे तर खरं आहे की जे गाणं तुम्ही गाता, ज्या प्रकारची ऍक्टिंग तुम्ही करता, ज्या पद्धतीने तुम्ही डायलॉग्स बोलत असता, नवतरुण बिघडतातच. तुम्ही बिघडलात? मी तुम्हाला आणखी एक उदाहरण देतो. तो जिस्म मध्ये तुमचा एक डायलॉग होता, तुम्हाला आठवत हो. असेलच. ये जिस्म प्यार नहीं जानता. जानता है तो भूख, सिर्फ जिस्म की भूख. हे बघा, ती बिपाशा बासू नव्हती. ते एक पात्र होतं सोनिया नावाचं. आणि ते पात्र मला खूप आवडत होतं. आणि ॲक्च्युली मी पहिल्यांदा एखाद्या फिल्मसाठी इतकी फील्डिंग लावली होती. मी भट साहेब आणि पूजाकडे गेले होते आणि मी म्हटलं होतं की ही फिल्म मला करायची आहे आणि तुम्ही मला या फिल्ममध्ये घ्या. कारण की त्यावेळी असं समजलं जात होतं
की ऍक्ट्रेसेस इतक्या बोल्ड असू शकत नाहीत. आणि माझं असं मत होतं की जर अडल्ट फिल्म बनतेय अशी एखादी कॅरेक्टर इतकं वेगळं होतं की ती एखादी साधी सरळ मुलगी नव्हती, तर शी इज डिसेप्टिव्ह. शी वॉन्टेड टू यूज लव्ह अँड शी वॉन्टेड टू गेट व्हॉट शी वॉन्ट्स. तर मला वाटलं की हे खूपच एखाद्या हिंदी फिल्मच्या हिरोईन्स नेहमी खूप प्रेडिक्टेबल रूपात सगळ्यांसमोर येतात फिल्म्समध्ये. मला वाटलं की मला या इमेजला आता तडा द्यायचा आहे आणि आणि ॲज अन ॲक्टर इट वॉज मच मोर काही चॅलेंजिंग. गोष्टी तुमच्या अजिबात नाही बदलल्या. हां. मध्ये तुमचा किसिंग सीन होता जो सगळ्यांनी बघितला. राज 3 मध्ये हो. सगळ्यात मोठा किसिंग सीन आहे सिरियल किसर बरोबर. हे बघा, मी नेहमीच हे म्हटलंय की स्क्रीनवर किसिंग करणं ही खूप कठीण गोष्ट आहे. कारण की तो एक इंटिमेट मोमेंट असतो. जिसमध्ये मी जास्त विचार केला नाही कारण की तो माझा बॉयफ्रेंड होता. त्यामुळे मला कोणताही संकोच नाही वाटला. पण जेव्हा मी पडद्यावर पाहिलं तेव्हा म्हटलं, "ओह माय गॉड! व्हॉट्स गोइंग ऑन?" सो त्यानंतर आणखी एक ऑन स्क्रीन किस होता माझा रणबीर बरोबर आणि मी खूप प्रयत्न केला होता की आय शुड गेट इट कॅन्सल्ड. पण आदित्य चोपडा यांनी माझं काही ऐकलंच नाही. आणि हा खूपच ऑकवर्ड मोमेंट होता आणि शेवटी ते स्क्रीनवर खूप चांगलं वाटत होतं. पण जेव्हा इम्रान हाशमीसोबत विचारलं तर आता मी तुम्हाला खरं सांगते. जेव्हा इम्रान हाशमीची वेळ आली, तेव्हा मी विचार केला याचं तर नावच आहे सीरियल किसर. तर मी जर भेट साहेबांना जाऊन म्हणेन की आय डोंट वॉन्ट टू किस हिम, गेट द किस आउट. आय सेड लोक तर मला मारतील पकडून आणि मी प्रेक्षकांना निराश करू शकत नाही. त्यामुळे दिस इज द फर्स्ट टाईम मी निर्मात्यांना सांगू शकले नाही की गेट द किस आउट. मी म्हणाले की प्लीज कीप द किस. लेट्स जस्ट डू द किस. आणि तो नेव्हर एंडिंग झाला. असं नाहीये. नेव्हर एंडिंग झाला नव्हता. तो सीन खूप मोठा होता. सीन मोठा होता की किस मोठा होता? नाही, द प्रॉब्लेम इज किस करत असताना तो सीन होता. त्यामुळे खूप अवघड होतं. खरंच अवघड होतं. हो, खूप वेळा डायलॉगही विसरले होते मी. हो, मी हेही ऐकलं की माधवन बरोबर किस करताना सुद्धा तुम्हाला खूप प्रॉब्लेम आले तो होते. तर खूप छोटासा किस होता, पण तो करताना खूप प्रॉब्लेम झाला. कारण तो माझा मित्र आहे आणि एका मित्राबरोबर सडनली यू हॅव टू किस हिम. सो मी त्या दिवशी थोडीशी शॅम्पेन प्यायले होते. मी जनरली पीत नाही. तुम्ही I don't शॅम्पेन like प्यायला होतात आणि alcohol. त्यांनी कांदा खाल्ला होता. हो, तुम्हाला कसं माहीत? काही राज माझ्याकडेही आहेत. अच्छा. मला तितकं खरं तर माझी स्मरणशक्ती ना खूप वाईट आहे. माझा मेमरी प्रॉब्लेम आहे. हाच प्रॉब्लेम आहे. त्यामुळे मी सगळं विसरते. जेव्हा तुम्हाला गरज भासते तुमची स्मरणशक्ती जाते. नाही, नेहमी. नाही, खरंच माझी मेमरी आहे ना, आय सेड माय मेमरी लास्ट फॉर 3 मंथ्स आणि कधी-कधी तर 3 दिवसांसाठीही जाते. पण तुम्हाला असेच का रोल तुम्हाला मिळतात? असेच रोल तुम्ही का करता की ज्यामध्ये तुम्ही पती आणि पत्नीच्या मध्ये वो बनता? एकदाच झालं होतं तुम्ही असं. सेड्यूस करत असता, मर्डर करत असता. अशा पद्धतीचे डार्क रोल प्ले करणं मला खूप आवडतं. कारण की मी एक सर्वसाधारण मुलगी आहे. माझं आयुष्यही खूप बेसिक आहे. डेफिनेटली फेमस आहे. पण या व्यतिरिक्त जेव्हा मी घरी जाते, मी त्याच गोष्टी करते, जे सगळे इथे असलेले करतात. सो टू लिव्ह द लाईफ ऑफ समबडी एल्स व्हिच इज व्हेरी डिफरंट फ्रॉम माइन एक्साइट्स मी. तुम्ही घरी नक्की काय करत असता हे मी तुम्हाला दाखवणार आहे आता. मी तर तुम्हाला तुमच्या चित्रपटांविषयी विचारत होतो. आता बघा तुम्ही घरी नक्की काय करत असता हे फोटो. बर्ड साहेब, आता बघा मी आराम फिल्म मध्ये करते. हे आराम करताय हो. तुम्ही. रिलॅक्स. आराम करणं चांगलं आहे ना. घरी मस्त आराम करायचं. यू शुड बी रिलॅक्स ऑल द टाइम. फिल्म मध्ये असे रोल करताय, सेड्यूस करणारे तर एक वेळ आम्ही समजून घेऊ शकतो. हो. पण कव्हर पेजवर सुद्धा असे फोटो छापून येतात. हे बघा, एक कम्फर्ट लेव्हल असते आणि तुमचं आयुष्य प्रत्येक वर्षी बदलत असतं. प्रायोरिटीज बदलत असतात. तर एक तर मॅगझीनबद्दल बोलायचं झालं तर तेव्हा तो माझा बॉयफ्रेंड होता आणि यामध्ये तर बॉयफ्रेंड देखील नाहीये. म्हणूनच ते चांगलं आहे ना. एकट्याने जास्त चांगलं असतं. हा तर जास्त चांगला वाटतोय माझा फोटो. आणि खऱ्या आयुष्यामध्ये देखील हं. हे तर काही फोटोजच आहेत. हो. मी एक फोटो पाहिला होता फुटबॉलर क्रिस्टियानो रोनाल्डो बरोबर.
हे बघा, त्या गोष्टीविषयी मी कधीही मीडियासमोर क्लॅरिफिकेशन देण्याचा प्रयत्न केला नाही. पण मी आता आपकी अदालतमध्ये जेव्हा आलेच आहे इतक्या वर्षानंतर, तर मला वाटतं की यावर बोलायलाच हवं. मी रोनाल्डोची खूप मोठी फॅन होते आणि आहे आत्तासुद्धा. आणि भेटण्याची नेहमीच इच्छा होती लाइक एनीबडी, एनी क्रेझी फॅन. माझी इच्छा होती की त्यांनी माझी जर्सी साइन करावी लाइक एन एक्साइटेड गर्ल. आणि तेव्हा मला पोर्तुगलमध्ये संधी मिळाली. तेव्हा जगातील 7 आश्चर्य होस्ट करत होते बेन किंग्सले आणि हिर्ली स्वाँग बरोबर. माझी भेट रोनाल्डोंशी झाली होती आणि मी त्यांना एक अवॉर्डसुद्धा दिला होता. आणि त्यानंतर आम्ही डिनरला त्यानंतर सगळे एका पार्टीमध्ये डिनरसाठी भेटले होते आणि रोनाल्डो खूप उंच आहेत आणि आम्ही सगळे डिस्कोमध्ये गेलो होतो तेव्हा खूप आवाज होता. जिथे पापाराझीजना अलाउड नव्हतं. पण जेव्हा तो माझ्याशी बोलायला येत होता, तेव्हा माझ्याशी बोलताना वाकावं लागायचं आणि तिथे खूप जणांकडे कॅमेरा असलेले फोन होते. माझं म्हणणं आहे, की जर आम्ही किस केलं, तर त्याचा फोटो आला असता ना. किस करण्याआधीचा फोटो कशाला येईल? तर असे हे डॉक्टर्ड फोटोज, हे डॉक्टर नाहीत, जस्ट अन अँगल. सो इव्हन जेव्हा मी हा फोटो पाहिला होता, तेव्हा माझा मित्र होता, की "बिपाशा, तुझा सन टॅब्लॉइडमध्ये फोटो आलाय रोनाल्डो बरोबर आणि तू तो तोही बघितला का?" फोटो आहे माझ्याकडे, जर तुम्हाला बघायची नाही, इच्छा नाही. असेल माझी तर. इच्छाच नाही बघायची. मला वाटतं हा सगळ्यात एम्बॅरेसिंग क्षण आहे माझ्या आयुष्यातला. कारण की मी खूपच रिस्पॉन्सिबल मुलगी आहे आणि त्यावेळेस मी एका रिलेशनशिपमध्ये होते. सो मी अशा पद्धतीची मुलगी अजिबात नाहीये, जी एखाद्या मुलाला फसवेल. त्यामुळे मी ही गोष्ट अगदी फ्रँकली, हॉनेस्टली सगळ्यांसमोर सांगू शकते, की जेव्हा जर मी प्रेम करते, तर ते मी पूर्ण मनापासून करते. सो So, बिपाशा, तुम्ही ऑनेस्टली पहिल्यांदा सगळ्यांसमोर फ्रँकली सगळी गोष्ट सांगितली आणि मी हो. तुमच्या सांगण्यावर विश्वास ठेवतो आणि हो. तुमच्यावरच्या ह्या आरोपाला इथेच खोडून टाकतो. थँक यू. थँक यू.